मित्रांनो, मंत्रतंत्राचा आपल्या आयुष्यामध्ये जो काय प्रभाव पडतो, आपल्या जीवनावरती जो प्रभाव पडतो, तोच तुम्हाला मी समजावणार आहे, सांगणार आहे आणि त्याचा अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे. कोणीही अगदी मायकाला जरी जन्माला आला, मग तथाकथित कुठल्याही धर्मात आला, तरी तो ह्या सनातनचा अंत करू शकत नाही. कारण सनातन म्हणजे काय? ज्ञान आणि विज्ञान आणि शास्त्र, हेच ते वास्तव आहे. आणि वास्तव समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या वास्तवानुसार चालणं गरजेचं आहे. सांकेतिक स्वरूपात आपण राहावं, पण एका मर्यादेपर्यंत. जोपर्यंत आपल्याला त्याचं ज्ञान होत नाही, त्याची माहिती होत नाही, तोपर्यंत आपण सांकेतिक स्वरूपाचा आधार घेणं आवश्यक आहे. तेच ते वास्तव, सनातनी वास्तव. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर. मित्रांनो, मंत्रतंत्राचा आपल्या आयुष्यामध्ये जो काय प्रभाव पडतो, आपल्या जीवनावरती जो प्रभाव पडतो, तोच तुम्हाला मी समजावणार आहे, सांगणार आहे आणि त्याचा अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे. मित्रांनो, मंत्रतंत्र. आता हे मंत्रतंत्र दोन प्रकारे वापरले जातात. एक जे मंत्रतंत्र आहे, मंत्र म्हणजे काय? मनावरती नियंत्रण आणणं, स्वतःच्या किंवा इतरांच्या. तंत्र म्हणजे तनावरती, शरीरावरती नियंत्रण आणणं, स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या. आणि यासाठी जे काही उपाययोजना आखल्या जातात, योजल्या जातात, त्याचे परिणाम त्या व्यक्तीवरती सुद्धा होत असतात, जो मंत्रतंत्राचा उपयोग करतोय, स्वतःसाठी असो किंवा दुसऱ्यासाठी असो, चांगले किंवा वाईट. मित्रांनो, मंत्र एखाद्याच्या मनावरती जर आपल्याला नियंत्रण मिळवायचं असेल किंवा आपल्या मनावरती जर नियंत्रण मिळवायचं असेल, तर आपण जी काय कृती करतो त्याला मंत्र म्हणतात. आणि हे मंत्र विविध स्वरूपाचे असू शकतात. गाण्याच्या स्वरूपात म्हणजे रागाच्या स्वरूपात, राग. असा राग गायल्यानंतर या सृष्टीवरती जो नियंत्रण मिळवला, त्या अकबराच्या 9 रत्नापैकी एक रत्न म्हणजे कोण? तानसेन. त्याने मेघमल्हार गायला आणि पाऊस पडला, आणि दीप राग गायला आणि दीप पेटवले. मित्रांनो, त्यावेळेला त्यांनी जो वापर केला, तो मेघमल्हार गाताना त्यांनी त्या तत्वाचा वापर केला. ते तत्व कोणतं? तर जलतत्व. त्या जलतत्वावरती त्यांनी नियंत्रण मिळवलं. आणि ज्यावेळी दीप पेटवले त्यावेळी आणखीन एका तत्वाचा वापर केला, ते म्हणजे अग्नितत्व. आणि त्याने ते दीप पेटवले आणि पाऊस पडला. मित्रांनो, ह्या तत्वांचा, ह्या ऊर्जेंचा म्हणजे पंचमहाभूत, याला आपण पंचमहाभूत म्हणतो, अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी, त्याच्यावरती नियंत्रण करून त्याच्यावरती आपलं प्रभुत्व गाजवणं. जर एखादी घटना, एखादी गोष्ट मनावरती किंवा तनावरती केली जाते किंवा या ब्रह्मांडात केली जाते, त्याला आपण काय म्हणतो? तत्वांचा वापर करू. त्याला आपण काय म्हणतो? या ज्या ब्रह्मांडात ज्या ऊर्जा आहेत, त्या ऊर्जांचा वापर करू. आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे प्रेतयोनी. एखाद्या प्रेत योनीतील एखाद्या प्रेताला म्हणजे त्या आत्म्याला आपलं वश करणं, त्याच्यावरती नियंत्रण आणून त्या ऊर्जेचं. आता प्रेत योनीमध्ये सुद्धा ती ऊर्जाच असते.
आपल्या शरीरात सुद्धा एक ऊर्जा प्रवाहित आहे. त्याला आपण आत्मा म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? आत्मा म्हणतो. त्या आत्म्याच्या स्वरूपात म्हणजे त्याला आपण एक हे दिलंय, त्याचा उल्लेख केलाय आत्मा म्हणून. आता तो आत्मा काय आहे किंवा काय आहे याच्यावरती आपण वेगळी चर्चा करू. पण ही जी ऊर्जा आहे, ह्या ऊर्जेचा वापर करून म्हणजे एका प्रेत योनीतील एका ऊर्जेचा वापर करून एखाद्याच्या मनावरती किंवा तणावरती नियंत्रण आणणं आणि मग आपल्याला हवं तसं एखादी गोष्ट घडवून घेणं म्हणजे मनावरती किंवा तणावरती. अशीच एक घटना माझ्यासोबत घडली. मी सध्या कोकण दौऱ्यावरती आहे आणि त्या कोकण दौऱ्यामध्ये रत्नागिरीमध्ये होतो मी आणि त्यावेळी ही घटना घडलेली. जमिनी संदर्भात मी एका प्रॉपर्टी संदर्भात एका व्यक्तीला भेटायला गेलो होतो. माझ्यासोबत एक माझा सहकारी सुद्धा होता आणि त्यावेळेला ही घडलेली घटना आहे. मित्रांनो, त्यावेळी ती जी व्यक्ती ती प्रॉपर्टी, ती जमीन आम्हाला दाखवणार होती, ती कमी पडली आणि त्यामुळे त्याच्या मनाला थोडंसं त्या गोष्टी लागल्या की आपण कमी पडलो, आपण कुठेतरी फेल्युअर झालो आणि हा कमीपणा त्याचा अहंकारामध्ये परिवर्तन झालं, मीपणामध्ये परिवर्तन झालं. असं का घडलं? मग त्यांनी शोधायला सुरुवात केली. एकतर त्याची कमजोरी होती, कमतरता होती, उणीव होती, ती म्हणजे ती जमीन त्याला स्वतःला माहीत नव्हती. याचा त्यांनी पडताळा नाही केला. त्यांनी काय पडताळा केला तर समोरची जी व्यक्ती आली आणि ज्याच्या समोर माझा हा कमीपणा झालेला आहे, कळत नकळत, आणि त्यांनी ते बोलून सुद्धा दाखवलं. आजपर्यंत मी फेल्युअर झालेलो नाही, कोणाच्या पुढ्यात मी असा तोंडावर आपटलेलो नाही. पहिल्यांदाच तुमच्या समोर मी असा गर्भगळीत झालेलो आहे, तोंडावर आपटलोय. सपशेल माझी हार झालेली. ती हार झाली त्याला कारण ते स्वतः आहे, पण त्यांनी मला सुद्धा गृहीत धरलं. कारण शेवटी कसं, एखाद्या व्यक्तीला अशी काय विद्या प्राप्त झाली, असं काय त्यांनी तो ज्ञान प्राप्त केलेलं असेल ह्या संदर्भात, तर थोडासा तो गर्विष्ठ होतो, अहंकारी होतो, त्याच्यात अहम जागृत होतो. त्याच संदर्भातून त्यांनी मला पारखायला सुरुवात केली, पडताळायला सुरुवात केली. आणि त्याच्या लक्षात आलं की ही व्यक्ती सुद्धा एका स्टेजला गेलेली आहे, एका पातळीवरती ती सुद्धा काम करते. मित्रांनो, मी जे काम करतोय ते विज्ञान आणि शास्त्राच्या दृष्टीने काम करतोय. स्वतःला मी त्या स्थानावरती घेऊन पोचवण्याचा प्रयत्न करतोय, त्या पातळीवरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. ते म्हणजे जे ब्रह्मांडी ते पिंडी, म्हणजे काय, पंचमहाभूत, पंचतत्व. या पंचतत्वांवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि काही अंशी मी ते नियंत्रण मिळवू शकलोय. त्यामुळे त्या व्यक्तीच्या ही गोष्ट निदर्शनास आली की ह्याच्याकडे काहीतरी शक्ती आहे. आता काय शक्ती आहे हे त्याला समजलं नाही, पण नंतर आमची जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये मी त्यांना स्पष्ट केलं. कारण मला ही गोष्ट कळली की ही व्यक्ती मला पडताळून पाहते, माझ्यावरती सर्च करते. मग त्याला मी स्वतःहून त्याची कल्पना दिली की नक्की काय, म्हणजे मी मिळवलं आहे, माझ्यामध्ये ती क्षमता आहे वगैरे नव्हे, पण त्याच्यावरती मी चर्चा केली की वास्तविक काय आहे, सनातन काय आहे. ज्ञान आणि विज्ञान, शास्त्र हेच सनातन आहे. पण ती व्यक्ती थांबली नाही, त्यांनी आपल्या शक्तीचं प्रदर्शन करायला सुरुवात केली आणि तो प्रदर्शनाला त्यांनी माध्यम मला ठरवलं की खरोखरच कोण श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे की समोरची व्यक्ती श्रेष्ठ आहे.
आणि त्याने जो वापर केला तो या पंचमहाभूतांचा नव्हता, त्या प्रेत योनीचा होता. लक्षात घ्या मित्रांनो, प्रेत योनीचा तो वापर केला, त्या ऊर्जेचा. ती सुद्धा ऊर्जाच आहे. पंचमहाभूत म्हणजे ऊर्जाच आहे. अग्नी म्हणा, वायू म्हणा, जल म्हणा, पृथ्वी म्हणा किंवा आकाश म्हणा, ही जी तत्व आहेत ही सुद्धा ऊर्जा आहे. ऊर्जांवरती आपण कार्यरत करतो. ऊर्जावरती आपण एखादी गोष्ट चालवतो, ऊर्जेनुसारच चालवतो. म्हणजे जर आपल्याला गाडी चालवायची असेल तर ऊर्जेचीच आवश्यकता असते. मग ते पेट्रोल असो म्हणजे जलस्वरूप झालं, किंवा आपण CNG म्हणतो वायू स्वरूप झालं, किंवा आपण ज्या बॅटऱ्या वापरतो आता, म्हणजे आता इलेक्ट्रॉनिक, ते अग्नी स्वरूप झालं. म्हणजे कुठलं तरी स्वरूप आपण वापरतो ती गोष्ट चलित करण्यासाठी. तसंच हा एक तत्व आहे, हे ऊर्जा आहे. हे 84 लाख योनीमधील एक योनी आहे, ती म्हणजे प्रेत योनी. आणि ही प्रेत योनीच म्हणजे ती ऊर्जा. म्हणून ती ऊर्जा आपल्याला दिसत नाही. ती ऊर्जा आपल्याला दिसत नाही, ते प्रेत आत्मे आपल्याला दिसत नाही, कारण ती ऊर्जा आहे. याच ऊर्जेवरती नियंत्रण मिळवायचं आणि त्या ऊर्जेचा वापर करायचा. आणि त्यांनी तो केला माझ्यावर, आणि मला त्याचा त्रासही झाला. तिथून आम्ही जेव्हा निघालो परतीच्या मार्गी, आमच्या ठिकाणावर येईपर्यंत मला त्याचा प्रादुर्भाव झाला. प्रादुर्भाव काय झाला तर मला हा प्रॉब्लेम झाला. लक्षात आलं का? डिसेंट्रीचा. आणि त्याचा परिणाम मी भोगलाच होता. मला कळत होतं, मला समजत होतं, तरी सुद्धा बघितलं, बघूया चला, त्याला वाटते ना त्याची इच्छा पूर्ण करूया. आणि मी काही दिवस ते सहन केलं सुद्धा. का केलं तर त्याची इच्छा पूर्ण करणार. ती व्यक्ती तसं बघायला गेलं तर ती चुकीची नाही आहे, आणि कोणीच चुकीचं नसतो मित्रांनो. यावेळी त्याच्यात असुरक्षितता निर्माण होते. म्हणून मी अगोदर म्हणालो, असुरक्षितता निर्माण होते. आपल्यापेक्षा कोणतरी मोठा होऊ, स्वतःला मोठं होऊ घालतोय, मोठं होण्याचा प्रयत्न करतोय. मग आपली ती जागा राहणार नाही, तो हुद्दा राहणार नाही, ती आपली पातळी राहणार नाही. ती पातळी गाठण्यासाठी, तो हुद्दा गाठण्यासाठी मग तो काय करतो, समोरच्याचं नुकसान करायला प्रयत्न करतो. असुरक्षितता म्हणजे तो असुर बनतो. आता असुरत्वाकडे ती व्यक्ती गेली आणि त्यांनी हे प्रयोग केले माझ्यावर. लक्षात आला का मित्रांनो? तंत्र आणि मंत्र. त्यानंतर मी त्याला मोघमपणे किंवा माझ्या भाषेमध्ये त्याला ते कळलं. त्याला मी काय सांगितलं, तर आता थांब, बस झालं, तुला कळलंय ना की तुझ्याकडे तो प्रभाव आहे, तुझ्याकडे ती क्षमता आहे की तू एखाद्याला वाकवू शकतोस, झुकवू शकतोस. पण माझ्याशी खेळ खेळू नकोस. थांबव. जो परिणाम तू करण्याचा प्रयत्न केलास, जो त्रास देण्याचा प्रयत्न केलास, तो त्या प्रमाणात तो त्रास मला झालेला नाहीये, तर तू करू शकत नाहीये. हे त्याला माझ्या भाषेत मी त्याला समजावलं. तर त्याला कळलं. बोलून सांगायची आवश्यकता नसते. कळलं का मित्रांनो? बिनतारी संदेश त्याला मी तो पोचवला. बाबा बस, थांब आता येईल, आणखीन काय ते प्रयोग करण्याचा प्रयत्न करू नकोस. आपल्याला काय करायचंय? व्यवहार करायचाय. तू ह्या रिअल इस्टेट क्षेत्रात आहेस. जमीन जुमल्यांचा तू व्यवहार करतोस, खरेदी विक्री करतोयस. बस तेवढ्या पुरता मर्यादित राहा. तो व्यवसाय आपल्याला करायचा आहे, तो व्यवहार आपल्याला करायचा आहे, तेवढ्या पुरता मर्यादित राहा. ना मी तुला माझी शक्ती दाखवत आहे, माझ्या शक्तीचा प्रभाव दाखवत आहे,
मी किती प्रबळ आहे हे दाखवत आहे, हा दाखवण्याचा मी प्रयत्न करतच नाही. पण हे थांबव, आणि त्यांनी मग तो विषय थांबवला. त्याच्या पुढे जाऊन आणखीन काही प्रयोग करू नको, हे बिनतारी संदेश त्याला मी दिले आणि तो विषय थांबला. तत्पूर्वी मला 10 ते 15 दिवस हा त्रास होत होता. मी कुठल्याही औषधाचा वापर केला नाही आणि आवश्यकता नाही. आता हा कसा होतो, कसा केला जातो याच्यावरती हा वेगळा विषय आहे, त्याच्यावरती मी चर्चा करेन. त्याच्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू की या प्रेत आत्म्यांचा वापर करून, त्या ऊर्जेचा वापर करून तंत्र किंवा मंत्र कसं काय साध्य केलं जाते, त्याच्यावरती आपण वेगळा विचार करू, वेगळी चर्चा करू. पण मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल की एखाद्या व्यक्तीचा अहंकार, अहम एवढं जागृत होतो आणि मग तो असुरत्वाकडे वळतो, स्वतःला असुरक्षित समजतो. एक जिवंत उदाहरण मी तुमच्यासमोर मांडतोय असुराचं. म्हणजे माणसामधील ही वृत्ती आहे, मनुष्य प्राण्यामधील वृत्ती आहे. आपण म्हणतो मनुष्य प्राणी, इतर प्राण्यामध्ये मनुष्य प्राणी हा श्रेष्ठ का आहे? कारण त्याला बुद्धी आहे, त्या बुद्धीचा तो वापर करू शकतो. आणि बुद्धी काय आहे तर त्याच्याकडे पंचतत्व आहे, तो परिपूर्ण आहे. म्हणून आपण म्हणतो जे ब्रह्मांडी ते पिंडी. बाकीचे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये एक एक तत्व कमी होत गेलेलं आहे, त्याच्यावरती मी चर्चा केलेली आहे. मनुष्य प्राणी हा बुद्धिवान आहे, त्याला कारण त्याच्यामध्ये पंचतत्व आहे, तो पंचतत्वाने परिपूर्ण आहे. लक्षात आला का मित्रांनो? म्हणून आपण म्हणतो अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. म्हणजे जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे, जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे. आता इथे फक्त जो वापर केला गेलाय तो पंचतत्वांचा नव्हे, तर तो प्रेत आत्म्याचा, प्रेत तत्वाचा, त्या ऊर्जेचा, हा एवढाच फरक आहे. आणि हेच ते सनातनी वास्तव आहे. शास्त्र आणि विज्ञान याच्या पलीकडे सनातन नाही आहे. म्हणून त्या सनातनचा अंत कधीही होऊ शकत नाही, कोणीही करू शकत नाही. कोणीही अगदी मायकाला जरी जन्माला आला, मग तथाकथित कुठल्याही धर्मात आला, तरी तो ह्या सनातनचा अंत करू शकत नाही. कारण सनातन म्हणजे काय? ज्ञान आणि विज्ञान आणि शास्त्र, हेच ते वास्तव आहे. आणि वास्तव समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या वास्तवानुसार चालणं गरजेचं आहे. सांकेतिक स्वरूपात आपण राहावं, पण एका मर्यादेपर्यंत. जोपर्यंत आपल्याला त्याचा ज्ञान होत नाही, त्याची माहिती होत नाही, तोपर्यंत आपण सांकेतिक स्वरूपाचं आधार घेणं आवश्यक आहे. हेच ते वास्तव, सनातनी वास्तव. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये तुर्तासित कर. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.